जगन्नाथपुरीतील 15 दिवसांची गूढलीला देव आजारी का पडतात? नमस्कार मित्रांनो, आज आपण एका अशा धार्मिक आणि रहस्यपूर्ण घटनेबद्दल बोलणार आहोत जी विज्ञानालाही प्रश्न विचारायला भाग पाडते आणि भक्तांच्या मनात भक्तिभावाचं गहिरेपण निर्माण करते। पुरीचे जगन्नाथ मंदिर जगातील 4 प्रमुख धामांपैकी एक, जिथे दरवर्षी एक असा प्रसंग घडतो जो हजारो वर्षांपासून बदललेला नाही, आणि तो म्हणजे भगवान जगन्नाथ 15 दिवस आजारी होतात। भगवान जगन्नाथ म्हणजे श्रीकृष्णाचे एक रूप। त्यांचे बंधू बलभद्र आणि बहीण सुभद्रा यांच्या सोबत ते पुरीच्या मुख्य मंदिरात विराजमान आहेत। या मंदिराला जगाचा नाथ म्हणून मानलं जातं आणि इथे रोज लाखो भक्त त्यांच्या दर्शनासाठी येतात। पण दरवर्षी ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमा नंतर एक असा काळ येतो जेव्हा भगवान दर्शनास अनुपलब्ध होतात। 15 दिवसांचा अनासर काळ म्हणजे काय? या 15 दिवसांच्या कालखंडाला अनासर काळ म्हटलं जातं। अनासर म्हणजे दर्शन न होणारा काळ। यात भगवान बलभद्र आणि सुभद्रा तिघेही देव आजारी पडतात आणि मंदिरात एक विशेष खोलीत अनासर गृह मध्ये विश्रांतीसाठी जातात। या लीलेमागील कथा व परंपरा। 1. स्नान यात्रा। या काळाची सुरुवात स्नान यात्रा पासून होते। यामध्ये तीनही देवतांवर 108 पवित्र कलशांनी अभिषेक केला जातो। हा अभिषेक फारच भव्य आणि आध्यात्मिक असतो। पण या अभिषेकानंतर असं मानलं जातं की देव आजारी पडतात। 2. औषधी काळजी। यानंतर त्यांना दैतापती नावाच्या विशिष्ट सेवक वर्गाकडून औषध दिलं जातं। त्यांची सेवा मंदिराच्या वैद्यक परंपरेनुसार केली जाते। उदाहरणार्थ, त्यांना औषधी काढा दिला जातो, अन्नपचनासाठी सुपाचा आहार, शरीरावर औषधी लेप लावली जाते। 3. दर्शन बंद। या काळात मंदिरातील दैनंदिन पूजार्चा थांबते। कोणालाही भगवानांचं दर्शन होत नाही। तुम्ही दर्शन करू शकता ते फक्त त्यांच्या पतिचित्रा म्हणजेच चित्ररूपाने। या परंपरेचं गूढशास्त्र। 1. मानवतेचा संदेश। ही परंपरा आपल्याला सांगते की देवसुद्धा मानवासारखे असतात। त्यांनाही आजार होतो, विश्रांती लागते। हे एक मानवतेचं आणि करुणेचं दर्शन आहे। 2. जीवनचक्राचं रूप। भगवानांच्या आजारपणातही आपण जन्म, आजार, विश्रांती, पुनर्जन्म याचे दर्शन घेतो। अर्थात अनासर काळानंतर रथयात्रा होऊन देव नव्या स्वरूपात भक्तांपुढे येतात। 3. धार्मिक विज्ञान। वास्तविक इतके दिवस मूर्ती बंद खोलीत ठेवून त्यावर विश्रांती आणि औषध उपयुक्त असतात हे आधुनिक विज्ञानानुसारही योग्य ठरतं। लाकडी मूर्ती असल्यामुळे त्यांनाही विश्रांती, जतन आणि नूतनीकरणाची आवश्यकता असते। पुराणातली संदर्भ कथा। जगन्नाथ मंदिराशी संबंधित अनेक पुराणांत एक कथा सापडते। श्रीकृष्णाचे शरीर अंतिम संस्कारानंतर पुरीत येते आणि त्याचेच रूपांतर जगन्नाथ मूर्तीमध्ये होते। हे रूप अपूर्ण आहे, हातपाय अपूर्ण, कारण त्यांचं देहधारण अवघड आणि अद्भुत होतं। त्यामुळे त्यांना जणू वारंवार विश्रांतीची, विशुद्धतेची गरज असते। रथयात्रा नवकलेवर। अनासर काळ संपल्यावर रथयात्रेची तयारी सुरू होते। देवांची मूर्ती पुन्हा रंगवली जाते, नवी वस्त्र मिळतात, भक्तांमध्ये नवा उत्साह संचारतो। 3 भव्य रथांवर भगवान बलभद्र आणि सुभद्रा भक्तांमध्ये रथातून नगरप्रदक्षिणा करतात। हे दृश्य इतकं अद्भुत असतं की ते पाहण्यासाठी जगभरातून लाखो भक्त पुरीमध्ये येतात। सत्य की श्रद्धा? हा प्रश्न अनेकदा विचारला जातो। देव खरंच आजारी पडतात का, की ही एक भावनिक भक्तिभावाची कलात्मक मांडणी आहे? उत्तर हेच, ही श्रद्धा आहे, परंतु तिच्या पाठीमागे हजारो वर्षांची परंपरा आणि भक्तांची नितांत श्रद्धा आहे। विज्ञानाला मर्यादा आहेत, पण श्रद्धेचा कुठलाही शेवट नाही। पुरीची ही लीला केवळ धार्मिक परंपरा नाही, तर ती एक आध्यात्मिक अनुभव आहे। 15 दिवस देव आजारी असतात ही गोष्ट भक्तांच्या मनात देवत्वाचं मानवी रूप निर्माण करते। ही परंपरा आपल्याला सांगते की देव तुमच्यासारखाच आहे आणि तुम्ही त्याच्यासारखेच। प्रेक्षकांसाठी प्रश्न। तुमचं या परंपरेबद्दल काय मत आहे? तुम्ही कधी रथयात्रा पाहिली आहे का? जर तुम्हाला पुरीला जायचं भाग्य मिळालं तर काय अनुभवलं? कृपया खाली कमेंट करून तुमचे विचार जरूर शेअर करा। या अद्भुत परंपरेवरचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, इतरांशी शेअर करा आणि अशाच अनोख्या, गूढ आणि आध्यात्मिक गोष्टी जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका।